आज अगदी अर्ध्या तासात बनणारी तर्रीदार अशी कोल्हापुरी स्पेशल मिसळ बनवणार आहोत आपण. रंग एकदम सुंदर आलेला आहे. चव तर भारी होतीच. पण कमी कष्टात अतिशय चवदार अशी ही मटकीची मिसळ झाली होती. रेसिपी खूपच सोपी आहे. घरच्या बेसिक सामानापासून ही कोल्हापुरी मिसळ तयार झालेली आहे आणि चव एकदम भन्नाट झाली होती. आणि मला असं वाटतं की तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय केली पाहिजे आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल हेही माझी खात्री आहे. तर रेसिपी सुरू करण्यासाठी आपल्याला मटकी जी आहे त्याचे मोड काढून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मोड किती सुंदर आलेले आहेत. 2 दिवसातच हे मोड छान प्रकारे आलेले आहेत. आता कुकरमध्ये काय करायचं आहे, आपल्याला मटकी थोडीशी धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये आपल्याला 2 शिट्यांमध्ये ही मटकी शिजून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी, हळद आणि मीठ टाकायचं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. पॅनमध्ये आपल्याला मसाला भाजायचा आहे. त्यासाठी आपण तेल घेणार आहोत. तेलामध्ये सुकं खोबरं, कांदा, लसूण, आलं, जिरे, त्याच्यानंतर 2-3 काश्मीरी लाल मिरच्या ह्या खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायच्या आहेत. सोबतच थोडे खडे मसालेसुद्धा घ्यायचे आहेत आणि त्याचं वाटण बनवायचं आहे. आता पुन्हा आपण कढईमध्ये काय करणार आहे, तेल घ्यायचं आहे आणि लाल तिखट घालायचं आहे. त्यामध्ये तेल थोडंसं तापल्यानंतर आणि जे वाटण बनवलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि आपली जी मटकी शिजवली होती ती त्यामध्ये टाकायची आहे. पाणी उकळून आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे. आपल्याला जशी मिसळ हवी आहे, पातळ हवी आहे, जाडसर हवी आहे, तशी आपण जितक्या लोकांसाठी आपण बनवत आहोत त्या पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आपली मिसळ बनत आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 10 ते 15 मिनटं छान त्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर तो जो कट आहे त्याचा जो कलर आहे तो खूप सुंदर दिसतो आणि स्पायसी मिसळ तर सगळ्यांना आवडतेच. तुम्ही पाहू शकता की कट तरी किती छान आलेली आहे मिसळला. फक्त अर्ध्या तासामध्ये आपली ही मिसळ बनून तयार झालेली आहे. मिसळची प्लेटिंग पण करणं ही पण मॅन्डेटरी गोष्ट आहे. माझ्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने प्लेटिंग केले तशीच प्लेटिंग करा आणि एन्जॉय.